त्यासाठी काय करू शकतात? हजारो शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, छोटे छोटे कोरडवाहू जमिनीचे शेतकरी आत्महत्या करून लटकतात, फासावर चढतात, एंड्रील पिऊन मरतात, त्यांच्या लाशा पडत आहेत. पूर्ण देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये, सर्व महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यामध्ये, या मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या होणारा दुसऱ्या नंबरचा जिल्हा नांदेड जिल्हा. आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये आत्महत्या करणारे 80% शेतकरी मराठा आहे. त्या मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? कोण जबाबदारी घेणार आहे? त्यांच्या लाशा अशक पडू द्यायच्यात का? आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदार कोण? त्यांच्या लाशा अशक पडू द्यायच्यात का? केव्हापर्यंत घराण्याची चाकरी करणार? केव्हापर्यंत नेत्याच्या घराणे सांभाळणार? केव्हापर्यंत आपल्या रक्ताच्या नात्याच्या लाशा तुम्ही उचलणार आहात? एकदा लाख मारा अस्मितेला, गोर गरिबांसाठी, मानवतेसाठी जगा. शिवरायांनी जातीसाठी नाही, रयतेसाठी स्वराज्य उभा केला होता. शिवरायांनी स्वतःच्या जातीच्या सरदारांच्या मनगुट्या कापल्या, तेव्हा स्वराज्य उभा राहिला. त्यांनी स्वतःच्या जातीचा की परका हे नाही बघितलं. न्यायिक आहे की अन्यायिक आहे या दृष्टिकोनातून राज्य केला. म्हणून जगातला राजा छत्रपती शिवरायांचा प्रसिद्ध आहे. म्हणून या शिवरायांच्या स्वराज्याचा आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर्श समोर ठेवा. जाती पातीच्या राजकारणाच्या बाहेर पडा व आपण एक दिलाना 18 पगडी जातीच्या, छोट्या मोठ्या समाजाच्या, हिंदू मुसलमानाच्या, गरीब मराठ्यांच्या उमेदवाऱ्या देणारा नेता या देशात फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे. यादी काळा वंचितच्या उमेदवारांची. भटके विमुक्त आहेत, आदिवासी आहेत, छोटे छोटे नाभिक समाजासारखे, घिसडी समाजासारखे, वडार समाजाचे उमेदवार आहेत. तिथंच मुसलमानही आहे, ओबीसी बी आहे, तसंच पाटील पण आहेत, गरीब घराण्यातले मराठे पण आहेत. समजाना संघ घेऊन चालणारा, छत्रपती शिवरायांचा अनुकरण करणारा मावळा जर कोणी आहे तर ते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. दुसरा कोणताही पक्ष या छोट्या छोट्या जातींना सोबत घेत नाही. मित्रांनो, मी अधिक वेळ घेणार नाही. गेल्या निवडणुकीला येऊन सांगितलं होतं, मी एक कार्यकर्ता आहे. फारुख अहमद नाव ऐकून हिंदू मुसलमानामध्ये विभागून जाऊ नका. मी ज्या जातीतून धर्मातून येतो, माझ्या इस्लाम धर्माने मला भेदभाव शिकवला नाही, मानवतेची सेवा शिकवली. माझ्या संविधानानं मानवतेची सेवा शिकवली. भारतीय संस्कृतीनं सुद्धा मानवतेची सेवा शिकवलेली आहे. मानवतेच्या सेवेसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून बघा. 19ला तुम्ही मतदान दिला नाही, कमी दिलात. मी निवडणूक हरलो, पण घरी बसलो नाही. सतत 5 वर्ष सगळ्यांसाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं काम केलं. एक संधी देऊन बघा. 5 वर्ष तुम्हाला सतत अभिमान वाटेल की खरा खुरा काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण राहिलं, याचा अभिमान तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.